आपण या खराब रोडाने आपल्या ॲटो घेऊन कुठं चाललो होतो हे जर तुम्हाला बघायचं असेल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. सकाळी सकाळी आला होता आपल्याकडे आण्याबाई म्हणे आपल्या घराचं काम चालू आहे, त्यासाठी आपल्याला पाहिजे होतं फडच्या, आणि त्या फडच्या न्यायच्या होत्या पांगरीला. मग काय काढले आपले ॲटो आणि घेतल्या ॲटोत फडच्या टाकून. पण आण्याबाई म्हणे गाडी मला चालवायची, पण त्याला काही गाडी चालवायला येत नव्हती. पण तरी पण आपला जीव मुठीत धरून दिली त्याला गाडी चालवायला. त्याच्यावर भरोसा ठेवून त्याला गाडी चालवायला तर दिली होती, पण तो एवढी भारी गाडी चालवाल हे मला कधी वाटलं पण नव्हतं. मग काय सगळ्यात पहिले आलो आपण धाडमधून आपला मित्र अभि पण येणार होता. आपला मित्र अभि तर अजून इथे आला नव्हता. मग काय घेतली रोडच्या साईडला गाडी उभी करून. रोडच्या साईडला आपली गाडी उभी पाहून आपला एक दुसरा मित्र पण इथं आपल्याला भेटायला आला होता. पण या अभिचा तर अजून पण आता पता नव्हता. मग मी स्वतः त्याला बोलवायला गेलो. आपला मित्र अभिला तर आपण बोलून आणलं होतं, पण मला वाटलं आता आपण गाडी चालवू. पण आण्याबाई काय ऐकत नव्हता. आपली गाडी असून आपल्याला चालवायला देत नव्हता. त्याला म्हटलं तुला एवढं ट्रॉफिकमधून नाही जमणार, पण तरी तो ऐकतच नव्हता. मग काय छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन आपण निघालो पांगरीला जाण्यासाठी. पण या आण्याबाईचं टोन पाहून तर असं वाटत नव्हतं भाऊ की हा पांगरीपर्यंत गाडी व्यवस्थित नेईन म्हणून. आणि या मागच्या सीटावर बसला होता आपला मित्र ओम भाऊ. रस्त्याने दिसला होता आपल्याला पंप, आणि गाडीला पण भूक लागली होती. मग गाडीच्या नाल्यात किलोभर डिझेल टाकून आणि आपण निघालो पांगरीला जाण्यासाठी. थोडं समोर येताच आपल्याला भेटले आपले दोन मित्र, आणि या मित्रासोबत गप्पा मारता मारताच आपल्या साईडला दिसले ते तुरीचे शेंगाचे झाडं. यांच्या तर इकडे गप्पा मारणंच चालू होत्या. तेवढ्यात मी जाऊन त्या तुरीच्या झाडाचा गेमच करून टाकला, आणि आपल्या सपोर्टला हा ओम्या हो पण आला होता आपल्यासोबत. आणि चालू गाडीमध्ये शेंगा खात खात आम्ही चाललो होतो आण्याच्या घरी. आण्याबाईच्या घरी तर आपण पोहोचलो होतो, आणि गाडी पण खाली झाली होती. आता आण्याबाईला बाय करून आपण निघालो आता आपल्या घरी जाण्यासाठी. मी जातो घरी. व्हिडिओ आवडला असेल तर घ्या फॉलो आणि लाईक करून, आणि नसन आवडला तर एखादी लंबीलच कोल्डी वीर पहा आणि त्यात तुमचा मोबाईल टाकून द्या.